आपल्या शेतामध्ये आपण एखादं पीक केलं की ते पीक केल्यानंतर त्याची सगळी जबाबदारी घ्यावी लागते. त्याच्यात कमीत कमी पीक निघूपर्यंत 2 वेळा खुरपण्या करावं लागतात. खुरपणी आहे, मग त्याला सांदणी आहे, त्याला काय अजून मटेरियल टाकणं आहे, सगळ्या गोष्टी. त्याच्यासाठी लेबर पाहावं लागतं, त्याच्यासाठी बाया पाहावं लागतं. बरं, खुरपायला असे गंमत आहे का गावोगावामध्ये बायांच्या टोळ्या आहेत. तुमच्याकडे आहे की नाही का मला नाही माहिती. आहे बरं आहे ना. आणि मग काय रोज काय आहे तुमच्याकडे? 300 रुपये. किती? 300. 300? नाही वाढीत नाही वाढीत नाही असं नका. नाही मला तेवढी जाणीव आहे ना भाऊ, असं काय करता. नाही काय काय बाईला 300, माणसाला 500. नाही मी वाढवणार नाही. तुम्ही नाही, मी काय झालं एका कीर्तनात असंच बोललो बाबा. मी म्हटलं तुमच्याकडं आणि आमच्याकडं 300 रुपये रोज. मी म्हटलं 300 काही नाही राव, आमच्याकडं तर 400. बरं, ते कीर्तन होऊन गेलं ते गावातून. मला दुसऱ्या दिवशी त्या गावातल्या सरपंचाचा फोन आला. म्हणे काय बाबा तुम्ही काय राव म्हणे. म्हटलं काय झालं? मला वाटलं चांगलं कीर्तन झालं बाबा म्हणून फोन केला. म्हणलं का काय झालं का? काय म्हणे काय तुम्ही गोळ करून दिला सारा गावात. म्हणलं काय झालं काय गंमत? आणि त्या बाया खळल्या ना, 400 शिवाय यायला तयार नाही. आता काय असं होत नाही. उलट तुम्ही 300 देतात, आमच्याकडे 250चे. तुम्ही 50 वाढव देऊ राहिले विठाला. सध्या शेतकऱ्याची परिस्थिती वाईट आहे. मी एक शेतकरी कुटुंबातलाच आहे. आमच्याकडे पण आमच्या